दगड बघा किती मोठा आहे बघा, आतमध्ये चांगला. आणि मंदिराच्या कड्यालाच हो का दिसतंय का, हे आहे भीमा नदीचं उगमस्थान. हो का इथं उभा आहे, पाय सरकलं की कोसळलं माणूस खाली. गणेश मंदिर लागलं आता आम्हाला, गणेश मंदिरापाशी पोचलोय 3 तासानंतर. जय शिवराय, हर हर महादेव भावांनो. बघा हे समोर बस स्टॉप आहे. काल दर्शन इतकं भारी झालं ना, पण लय टाईम झाला काल दर्शनाला. 9:30-10 वाजले दर्शनासाठी. आणि का आता सकाळचे ना 7 वाजलेत, 7:30 वाजले सकाळचे. आणि हे ऊन बघा, हो का सकाळ 7:30 वाजलेत. एकच नंबर थंडी, गार एवढी गार हवा सुटलेली आहे ना. आणि ह्या साईडला आलोय मी तुम्हाला एक नजारा दाखवण्यासाठी. समोर आहे ना, ही समोर बस स्टॉप आहे माझ्यावर. काय हे बस स्टॉप आहे, एस टी स्टँड आहे समोर. आणि इथं आलोय मी ह्या साईडला एक नजारा घेण्यासाठी आलो. हो का समोर कसला भारी नजारा, एक नंबर नजारा आहे मस्त. आणि एवढी थंडी हवा सुटली. हो का जॅकेट घातले, पण खरंच लय थंडी आहे इथं, लय थंडी आहे, लय म्हणजे लय बेकार थंडी. आणि आता इथून पुढं मग जायचं आहे मला भीमा नदीकडं. भीमा नदीकडं जायचं आहे. आणि भीमा नदीवरून मग तिथून थोडंसं शूट करून आणि मग ट्रेक करून नेरलच्या जंगलातून आपल्याला तिथून डायरेक्ट जंगल आहे. आणि तिथून डायरेक्ट ट्रेक करून ते डायरेक्ट 3-4 तासाचा ट्रेक करून डायरेक्ट ट्रेकिंग करून नेरलला जाणार. आणि तिथून मग मुंबई लोकल पकडून घरी तर निघालो आता. बघा ही रूम घेतलं होतं. आता इथून आधी नाश्ता करायचा. नाश्ता करून झाल्यावरती भीमा नदीकडे निघायचं आहे. हवा लय आहे इथं, हवा थंडी हवा. तुम्ही आवाज आहे का हव्याचा, एकच नंबर. बघा मस्त. आता नाश्ता करायचा. आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. तर इथून आम्ही जाणार आहे भीमा नदी बघायला. आणि तिथून ट्रेक करत डायरेक्ट आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. बोल मग, भेटू तुम्हाला डायरेक्ट भीमा नदीकडे. आता भेटू तुम्हाला डायरेक्ट भीमा नदीचं. यार सर्व शिकवायला लागतं बोलायला. एक नंबर नाश्ता आला. पुरी भाजी सकाळ पहिल्यांदा पुरी भाजी खातो सकाळ खाल्ली नव्हती, पण एक नंबर टेस्ट करतो. अशा ठिकाणी येऊन पुरी भाजी खायला मजा येते. हा काय बोलते बोल. चहा चपाती एक नंबर आहे, मस्त आहे. अशा ठिकाणी येऊन आहे ना, असंच खायची मजा आहे ना, मजा येते. असंच खायला काहीतरी पुरी भाजी म्हणा, वडापाव म्हणा, एक नंबर लागतो. तर आता मस्तपैकी नाश्ता झालेला आहे एकदम भारीपैकी. आणि का चाललो आता भीमा नदीकडं. बघा आजूबाजूला पण एकदम जंगलच आहे असं वाटतं. हां जंगलच आहे एकदम मस्तपैकी. बघा मस्त एकदम भारीमध्ये नाश्ता झाला आहे एकदम. मॅडम पण आपले चाललेत एकदम मस्त नाश्ता करून फुल भरपेट नाश्ता झाला आता. कारण की नाश्ता करायचा होता भरून, कारण 3 तास आता ट्रेकिंगच करायचं आम्हाला भीमा नदीकडे जाऊन डायरेक्ट. बघा मंदिर गावलंय मला, काय छान किती मस्त सुंदर मंदिर आहे बघा. इथं का आपले बाप्पा आहेत, गणपती, नंदी महाराज आहेत, तो का पिंडसुद्धा आहे. किती मस्त मंदिर आहे बघा, मस्त एकदम भारी. आणि मंदिराच्या कड्यालाच हो का दिसतंय का, हे आहे भीमा नदीचं उगमस्थान. हो का इथून भीमा नदी उगवली होती. हो का तुम्हाला दिसत असेल. हे पाणी कमी आहे. हो पाणी कमी झालंय, पण पावसामध्ये आहे ना मस्त पाणी आहे ना बाहेरपर्यंत असते, पुरं इथपर्यंत असतं. आणि पुरं इथून असं झरा असतोय पाणीचा. हो का आणि माकडं बघा, माकडापासून इथं सावध राहावा, माकडं लय आहेत. हो का इथं सुद्धा एक मंदिर आहे. बघा कसलं भीमा नदी उगमस्थान. हो का भीमा नदी उगमस्थान. हो का माकड. हो का आयला लय परेशान करायला लागलेत. हो का मस्त आता दर्शन झालंय भीमा नदीचं. आणि ते समोरचं जंगल दिसतंय तुम्हाला,
ते जायचं आता ट्रेक करून आपल्याला. बघा हे समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच ह्यो रस्ता आहे डायरेक्ट जंगलातून ट्रेक करायचा. नेरळचं जंगल आहे डायरेक्ट आणि इथून सरळ जायचं डायरेक्ट आपल्याला मुंबईला. मस्त जंगल आहे बघा, लय भारी वाटतंय, एकच नंबर हो. आई शपथ लय भारी वाटायला लागलं का जंगल, एक नंबर वाटायला लागलंय, एक नंबर वाटतंय, एक नंबर. आणि बघा हे रस्ता आहे बघा, इथून सरळ जायचं डायरेक्ट गणेश घाट. बघा आता तुम्हाला दाखवतो इथं बोर्ड बघा बघा, गणेश घाट, खांडस, कर्जत आणि काय आहे पदर वस्ती. हां बघा ह्या साईडला डायरेक्ट दाखवतं आपल्याला यारो. चला डायरेक्ट जंगलातून ट्रॅक करत एक नंबर मजा येणार आहे. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसा काय नजारा आहे, एक नंबरवाला. बापरे रस्ता चौकस आहे ना, लयच अवघड रस्ता आहे. हो का, ते आम्हाला एक दादा भेटलेत, ते पण मुंबईचेच आहेत. आम्हाला काही माहिती नव्हतं पण भेटलेत ते. आणि इथून मस्त असं बघा, असं खाली खाली वाट आहे डायरेक्ट. सावकाश आहे नाही तर बॉटल ते माझ्या हातात. अशी मस्त पाठीवर बॅग घेतलेली आहे, एक नंबर. दादा गेलेत खालच्या साईडला, गेलेत दादा. ऐक इथूनच असं खाली हो का, हो का खाली जायचं पूर्ण. हो का, हो झूम करतो. हो खाली जायचं पूर्ण. दादा आलो हा, शपथला अवघड आहे. तर दादा भेटलेत आम्हाला मस्त, त्यांच्यासाठी चालले आता रस्ता त्यांच्या मागं मागं आम्ही. आणि दादा भेटले नसते तर खरंच लय अवघड झालं असतं. बघा बघा पुन्हा खाली काय आहे, डायरेक्ट खाली ही वाट. आता ते बोलतात ही एक अर्धा तास अशी वाट आहे खाली आणि त्याच्यानंतर प्लेन रस्ता आहे. हो का, खालीच वाट आहे नुसतं खाली. हे असले मोठे दगड आणि त्यात हे केचरचे बूट स्लिप व्हायला लागलेत. एवढे महागाचे बूट आहेत केचर्स, ते पण स्लिप व्हायला लागलेत. काय कंपनी बेकार. अरे बापरे, हो का डायरेक्ट खाली तो खोल आहे डायरेक्ट. अरे बापरे, पहिल्यांदा ही अशी ट्रॅकिंग झाली, पण इथून पुढे ट्रॅकच करायचं आपल्याला. आणि बरं आहे मला जरा सवय लागायली. हो का, मोठे मोठे दगड आहेत. मोठे दगड असल्यामुळं जमाना नाही, पण खरंच अवघड तर नाही आहे, फक्त मनात जिद्द पाहिजे. तर अवघड गोष्टी पण आपल्याला सोपं लागायला लागते, एकदम सोपं. अरे बापरे, हो का हो का, नुसती वाट आहे खाली खाली जायचं, नुसतं खाली जायचं. येताना तर असं वर चढायचं पण जाताना खाली सरळ जायचं आहे. आई शपथ काय नजारा आहे, एक नंबर. समोरचा नजारा बघा मित्रांनो, भावनो समोर बघा, एक नंबर नजारा, एक नंबर बघा. अरे बापरे खतरनाक, एकच नंबर. आता रस्ता आलाय चांगला, तिथे थोडं उबड दाबड होतं. आता इथून परत खाली जायचंय. हो का हो का, अरे बापरे मस्तपैकी. पूर्ण जंगल आहे बरं का, जंगलातून ट्रॅक करत चालू होतो का, एकच नंबर.
पुढचं नाही, आपण तिकडे जाणार पुढं. आपण तिकडे जाणार आहे का? आणि त्यांना इथं जायचंय खाली. आई शपथ, कसला नजारा भावांनो, बघून घ्या. एकच नंबर. हर हर महादेव. ते कोणतं समोरचं हे आहे? कळवंती. आई शपथ, लय भारी वाटायला लागले, लय भारी वाटायला लागले. हा, त्याच्यावर पण जाता येते. जाता येते त्याच्यावर? पण आता शक्यतो जास्त कोणी जाते नाही, पण जातेच नाही. लय भारी वाटायला लागले. एक नंबर ट्रॅक व्हायला लागले खरंच. ह्यो नजारा बघूनच पागल येडा झालो, येडा. कसलं भारी आहे. अरे सोडून द्या मुंबई, काय नाही ठेवलंय त्या मुंबईमध्ये, काय नाही ठेवलंय त्या मुंबईला. द्या सोडून मुंबई. हो का, गावचे लोक यायला लागले तो ट्रॅव्हलिंग हे ट्रेक करून. हो का, इथं उभा आहे. पाय सरकलं की कोसळलं माणूस खाली. हो का, आणि इथून असं चालवं लागायला लागले. हो का, एवढा कोण आहे. आई शपथ, पुरा घामाघूम झालोय. समदा घामाघूम झालोय. समोर दिसतंय का? तो का इथे भारी नजारा आहे. समजा घाम झालोय, समजा घाम झालंय. टी शर्ट सर्व टी शर्ट भिजले, पूर्ण टी शर्ट भिजले. हो का, असं उतरणं आहे. हो, आणि अजून असं खाली जायचंय, वाट आहे खालची. हो का, आत्ता आहे ना पदरवाडीत पोचलो आम्ही खाली. हो का, हे पदरवाडी आहे बरं का. आणि तुम्हाला सांगतो किती उतरून आलो का. हो का, आम्ही ते समजा डोंगर उतरून आलोत खाली. खाली आल्यावरती हो का तिथपर्यंत ते वरपर्यंत आहे ना, सर्व डोंगराचं खाली उतरून आलो ह्या साईडीन. आणि तुम्हाला सांगतो, खाली आल्यावरती वरतीचं डोंगराकडे बघितलं ना मी, तर मला खरंच स्वतःवरती विश्वास होत नव्हता माझ्यावरती, की बापरे, की एवढं मोठं ते डोंगर चढून आलो आहे मी. स्वतःवर मला अजूनही विश्वास होईना, अजूनही. हो खरंच. हो का, एवढं मोठं ते डोंगर. आयुष्यात कधी माणूस रोडवर मी चालत नाही नीट, एवढं मोठं डोंगर चढत आलो खाली. हा नो का, इथून आली इकडे, इथे इथे या साईडला. लय थकली बिचारी, लयच. हे बघ, हे एवढं डोंगर चढून आलोत आपण. कसं वाटलं? बापरे, ते स्वतःवरचे विश्वास होय नाही की एवढं डोंगर चढून आलोत. आता इथून पुन्हा परत खाली जायचंय. कारण इथं थोडंसं आम्ही रेस्ट करतो, थोडं बसतो, कारण की पाय लय दुखायला लागलेत. आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला खालच्या साईडला. काय मग कसं वाटतंय? भारी वाटतंय. भारी वाटतंय का? मॉडरेट आहे रस्ता. मॉडरेट. आता ह्यो तरी सरळ रस्ता आहे. आता संपलाय तो रस्ता. 1 तास चढण आहे. ती वाट संपली आता. बघा, सरळ रस्ता आलाय. आणि थेट आता अजून 4 ते 5 किलोमीटर बाहेर जायचं गावात. तो जो रस्ता खरंच एवढा बेकार रस्ता होता की पाय पडला की संपलंच होतं, म्हणजे खाली
खाली घाटात जर स्लिप झाला असता पाय तर संपलो होतो. आणि बुटं खरंच बुटं स्लिप होत होते. एवढे महागाचे बुटं काही कामाचे नाही ते स्केचर्सचे. 6,000 स्लिप 6,000ची बुटं घेतली. लय बेकारी झाली होती. हे दगड बघा किती मोठा आहे बघा. आतमध्ये जंगलात इतका मोठा दगड आहे बघा. बघा इथं पावसात आहे नाही दुकानं चालू असतात बरं का आतमध्ये. लिंबू सरबत, काकड्या. पण आता कसं हे थंडीचा टाईम आहे म्हणून ते दुकानं बंद आहेत. पण पावसाळ्यात आहेत ना ते दुकाने चालू असतात सर्व. बाकी एक नंबर वाटलं, एक नंबर ट्रॅक करायला खरंच. आता इथून पुन्हा एका गावात जाणार आहेत आणि तिथून पुन्हा 4 किलोमीटर चालायचं आहे. हो का नदी आहे बरं का, नदी आहे समधी सुकली आहे, नदी सुकली. हो का इथून हे असे पाणी येते पावसात आणि इथं जातं असं. हो का एवढं मोठं झाड पडले खाली, कसं कोसळले खूप. इथून जडपासूनच उकडले डायरेक्ट खाली बघा. आणि ह्यो अजून चढायचं इथं, सरळ जायचं आम्हाला ह्या साईडला. हे पाणी येत होतं का इथून असं पावसात? इथून पाणी येतं पावसात. हो का डायरेक्ट खाली जाते हे पाणी, झरणा आहे. कोणता घाट आहे? अच्छा ह्या वाटातून आलो होतो आम्ही बरं का वरतून. आणि खरं असं वाटतं की वाटच नाही वरती, सरळ असं वाटतं जर डोंगर आहे आणि जर वरतून पडलं की सरळ खाली घसरत, पण वाटा नाहीत. इथून दिसतंय वाटच नाही वरती. पण कसे वाटा होतं तुम्ही बघितलंच असतील. आणि हो का ही वाटा, हो का इथं जसं वाट दिसतात नाही, ही वाट तसं वाटच नाही असं वाटतं, नुसतं डोंगर आहे. शारीरिक आणि मानसिक तयारी करून घ्या. पाय मुरगडला लय बेकार करायला का. ट्रेक करायचंय. शरीराची आणि मनाची तयारी. स्टार्टिंगला खूप एक्साइटेड हो का हे झाड सांगा मला कोणतं झाड आहे. कमेंटमध्ये मला आहे ना कमेंट करून सांगा ही कोणतं झाड आहे, तुम्हाला माहीत आहे का नाही बघतो मी. गणेश मंदिर लागलं आता आम्हाला. गणेश मंदिरापाशी पोचलो आहे 3 तासानंतर. हो गणेश मंदिर. आणि इथून खाली जायचं ना परत, इथून खाली असं गावाकडं. मस्त आता ट्रेक संपलाय आणि ह्या मार्केटमध्ये आलो. हो का या खांडस गावाचं मार्केट आहे. आणि बोर घेतलेत आणि पेरू घेतलेत आणि इथून डायरेक्ट आता नेरळ स्टेशनला जाणार आहे आणि तिथून मग घरी. मग चला मग भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.